पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा आश्रयदाता देश बनत चालल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी केलाय। ते अमेरिकन काँग्रेस समोरच्या आपल्या शेवटच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात बोलत होते। त्यामुळे आता पाकच्या भूमीतून होणाऱ्या भारत विरोधात दहशतवाद्यांना पाठबळ मिळत असल्याचा भारत सरकारचा जो दावा आहे त्याला मोठा पाठिंबा मिळाला आहे। अमेरिका हे जगातलं सर्वात ताकदवान राष्ट्र असल्याचंही आज राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी सांगितलंय। अमेरिकन माणसांनी कुणालाही घाबरण्याची गरज नाही असं सांगताना दहशतवादी संघटनांनाही ओबामांनी गर्भित इशारा दिलाय। आज आपल्या कारकिर्दीतल्या शेवटच्या स्टेट ऑफ युनियन भाषणाच्या निमित्तानं ओबामा बोलत होते। ओबामांनी आज आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या 8व्या आणि शेवटच्या वर्षातल्या कामाचा आराखडा काँग्रेससमोर मांडला। यावेळी बोलताना अमेरिकेत शिक्षणाच्या सातत्यानं घसरणाऱ्या दर्जाबद्दल ओबामांनी चिंता व्यक्त केली। गेल्या 7 वर्षात अमेरिकेनं अनेक उद्दिष्ट साध्य केली आहेत। समाजात खऱ्या अर्थानं बदल बघायला मिळतोय असंही ओबामा यावेळी बोलताना म्हणाले। For more than a year, America has led a coalition of more than 60 countries to cut off ISIL's financing, disrupt their plots, stop the flow of terrorist fighters, and stamp out their vicious ideology. With nearly 10,000 airstrikes, we're taking out their leadership, their oil, their training camps, their weapons. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।